नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। कंपनी आवारात भारतीय मजदूर संघाचा झेंडा, किमान पीएफ ESIC बोनससाठी निर्णायक संघर्ष। रायगडच्या खालापूर तालुक्यातील खानाव येथील जिंदाल इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत कामगार हक्कांचा गंभीर प्रश्न चिघळला असून किमान वेतन, पीएफ ESIC बोनस आणि सन्मानपूर्वक वागणूक मिळावी या मागणीसाठी कामगारांनी एकत्र येत भारतीय मजदूर संघाची अधिकृत कमिटी स्थापन करून कंपनी आवारात युनियनचा झेंडा उभारला। त्यामुळे जिंदालमधील संघर्षाला अधिकृत व संघटित स्वरूप प्राप्त झाले आहे। 2015 पासून सुरू असलेल्या या कारखान्यात 2023 मध्ये जिंदालसारखी ब्रँडेड कंपनी आल्याने कामगारांच्या अपेक्षा वाढल्या होत्या। मात्र प्रत्यक्षात किमान वेतन, पीएफ ESIC बोनस व ओव्हरटाईम सारख्या सुविधा मिळाल्या नसल्याचा आरोप करण्यात आला आहे। भारतीय मजदूर संघाशी संलग्न झाल्यानंतरच किमान वेतन मिळू लागले आणि 12 तासांचे काम 8 तासांवर आले, असे कामगारांचे म्हणणे आहे। तसेच खानाव युनिटचे अध्यक्ष सुनील सोनावणे यांनी तुटपुंज्या सवलती देऊन दबाव टाकण्याचा कोणताही प्रयत्न सहन केला जाणार नाही। किमान वेतन आणि 8 तास काम हे आमचे कायदेशीर हक्क आहेत, असा ठाम इशारा दिला आहे। तर भारतीय मजदूर संघाचे जनरल सेक्रेटरी ॲडव्होकेट अनिल धुमने यांनी कामगार आयुक्तांकडे मध्यस्थीसाठी पत्र दिल्याची माहिती दिली। तर प्रदेशाध्यक्ष अण्णा धुमाळ यांनी किमान वेतन, पीएफ ESIC व बोनस देणे हे कंपनीचे उपकार नसून कायदेशीर कर्तव्य आहे। न्याय न मिळाल्यास ठोस आणि कायदेशीर संघर्ष केला जाईल, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला। यावेळी भारतीय मजदूर संघाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अण्णा धुमाळ, जनरल सेक्रेटरी ॲडव्होकेट अनिल धुमने, पुणे जिल्हा अध्यक्ष अर्जुन चव्हाण, पोर्ट अँड डॉक महासंघाचे महासचिव सुरेश पाटील, सामाजिक कार्यकर्ते तानाजी मोगारे, जिंदाल इंडस्ट्री प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या युनिट कमिटीचे अध्यक्ष सुनील सोनावणे, उपाध्यक्ष लक्ष्मण पवार, शुभम चव्हाण, सचिव नितीन जाधव, सहसचिव विजय मिश्रा, खजिनदार संतोष पाटील, सहखजिनदार दिनेश दुबे आदी पदाधिकारी, कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी धम्मशील सावंत, रायगड। कामगारांकडे देखील पाहण्याची गरज ही तुमच्या आहे, त्या तुम्ही लक्षात ठेवा। आमच्या भूमीकडे आणि आमच्या कमतरतेकडे न पाहता या कामगारांना चांगल्या पद्धतीने या ठिकाणी योगदान दिलं पाहिजे। आज जर या ठिकाणी गेले 15-16 वर्ष कामगार काम करत असतील, 2015 पासून जर कारखाना असेल आणि कामगार मात्र त्या स्थितीमध्ये राहणार असेल तर हे काय योग्य नाही। त्यामुळे कामगारांची ताकद काय आहे हे दाखवण्याची वेळ या जिंदाल ग्रुपने आणावी नाही, ही मात्र मी त्यांना आज या प्रसंगी त्यांना विनंती करतो। कारण भारतीय मजदूर संघ मागाशी सांगितले गेले, राष्ट्रहित, उद्योगिक आणि कामगार हित या पद्धतीने आम्ही सूत्र करतो। एक आहे, आपण 70 वर्ष पूर्ण केली आहेत भारतीय मजदूर संघाने आणि 70 वर्ष 1955 जे आपण दिलं राष्ट्रहित, उद्योग आणि कामगार हित या त्रिसूत्रीवरती भारतीय मजदूर संघ आज देखील काम करतोय। अनेक संघटना आल्या, अनेक संघटना गेल्या, पण भारतीय मजदूर संघ एक संघ ही भारतीय मजदूर संघ चाललेले आहे आणि या त्रिसूत्रीवरती चाललेले आहे। तर आपल्यामध्ये कोणताही बदल झालेला आहे आणि सगळ्यात महत्वाचं आहे की कामगारांच्या जीवावरतीच ही भारतीय मजदूर संघ चाललेला आहे आणि देशभरातली 1 नंबरची संघटना आहे। त्यामुळे या ठिकाणी देखील असलेल्या कामगारांनी, विशेष करून आपल्या रायगड जिल्ह्यातल्या सर्व कार्यकर्त्यांनी आपण आपल्या ताकदीवरती काम करायचं आहे। आणि इथं जरी असले, आमचे महाराष्ट्राचे अध्यक्ष असले, आमचे माननीय अण्णा धुमाळ जरी असले तरी या ठिकाणी जर आले नाहीत तरी देखील आपण सर्वांनी मजदूर संघ म्हणून काम करायचं आहे। कारण प्रत्येक कार्यकर्त्याच्या जीवावरती भारतीय मजदूर संघ आहे। त्यामुळे आपण लक्षात घेतलं पाहिजे, अनेक संघटनांमध्ये आणि भारतीय मजदूर संघामध्ये हा फरक आहे। मी जर या ठिकाणचा अध्यक्ष असेल, संघटनेचा अध्यक्ष असेल तर मीच मोठा असं भारतीय मजदूर संघाचं नाही। सर्वसामान्य कार्यकर्ता देखील भारतीय मजदूर संघाचं काम करू शकतो आणि तो कार्यकर्ता काम करेल। त्यामुळे अनेक ठिकाणी संघटना ज्या काम करतात त्यांच्या नावाने करतात।